आता बघणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। पुण्यात धरण क्षेत्रात पाऊस सुरूच। खडकवासला धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग झाल्यास नदीकाठच्या गावात पाणी शिरण्याची शक्यता। प्रशासनाकडून नदीतील गाळ काढण्यासाठी दिवस रात्री जेसीबी सुरू। पुण्याच्या इंदापुरातील उजनी धरण हे 50% भरलं। 2 महिन्यात उजनी धरणात 60 टीएमसी पाणीसाठा। धरणात 21,000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग। पुणे शहरात ठेकेदाराने खड्ड्यात पाणी असताना केलं सिमेंट काँक्रिटीकरण। पालिकेच्या आदर्श नियमावलीचं उल्लंघन, घटनेचा व्हिडिओ व्हायरल। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेचा निकाल सीईबीसी आरक्षणानुसार लागणार। ऑगस्ट महिन्यात निकाल जाहीर होणार। पुण्याच्या भोरमध्ये धरणप्रवण क्षेत्र असलेल्या धानवली गावातील नागरिकांचं तात्पुरतं स्थलांतर केलेल्या नागरिकांची एनईएमए तर्फे मोफत आरोग्य तपासणी। सततच्या पावसामुळे पुण्याच्या भोरमधील भाटघर धरण 90% भरलं। भोर शहराला दिवसाआड होणारा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी। पुण्याच्या भोरमधील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत। डेहण परिसरातील वीज पुरवठा गेल्या 15 दिवसांपासून खंडित होता।